शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड केलेली आहे आणि मिरची पिकामध्ये फुलकळी लागत आहे, तर ती फुलकळी वाढली पाहिजे, व्हाईट रूट डेव्हलपमेंट झाली पाहिजे. जर चांगली व्हाईट रूट डेव्हलपमेंट झाली तर वॉटर अब्झॉर्प्शन जे आहे ते उन्हामध्ये वाढणार आहे. ते वाढल्यामुळे एकूणच आपल्या पिकाची तग धरण्याची जी क्षमता आहे ती ठिकाणी वाढणार आहे. मग कुठलं कॉम्बिनेशन आपण ड्रिपनं दिलं पाहिजे, तर असं जबरदस्त कॉम्बिनेशन ड्रिपनं देण्यासाठी मी तुम्हाला सांगते. या कॉम्बिनेशनमध्ये प्रिसिजन क्रॉप केअरचं जे रेड फ्युअल येतं, ज्याच्यामध्ये ह्युमिक, फुलविक आणि सीविड आपल्याला बघायला भेटतं. खूप सुंदर प्रोडक्ट आहे. तर या प्रोडक्टचा वापर आपल्याला करायचा आहे 1 किलो प्रति एकर ह्या हिशोबाने ड्रिपने देताना. सोबतच आपल्याला 11-44-11 जी ग्रेड मार्केटमध्ये भेटते, सुंदर ग्रेड आहे. त्या ग्रेडचा वापर आपल्याला 3 किलो करायचा आहे. तर 3 किलो प्रति एकर ह्या हिशोबाने तो डोस आपल्याला द्यायचा आहे. सोबतच चांगल्या कंपनीचं सुंदर असं चिलेटेड कॉम्बी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते चिलेटेड कॉम्बी 500 ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने ड्रिपने आपल्याला द्यायचं आहे. जर चांगल्या दर्जाचं सिलिकॉन तुम्हाला स्वस्तात कुठे उपलब्ध झालं तर ते सिलिकॉनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 500 ग्रॅम देऊ शकता. अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही दूध जे आपलं फ्रेश काऊ मिल्क असतं त्याचा वापर 1 लिटर करू शकता. या दोघांपैकी एक, जर सिलिकॉन उपलब्ध असेल सिलिकॉनचा वापर करा, जर फ्रेश काऊ मिल्क आपल्याकडे असेल तर ते काऊ मिल्कचा वापर करा. दोघांपैकी एक. आणि असं चौघांचं कॉम्बिनेशन आपण जर ड्रिपने दिलं तर अतिशय भन्नाट रिपोर्ट आपल्या पिकामध्ये काळोखी असेल, पिकामध्ये थंडावा निर्माण होणे असेल, पिकाचं तग धरण्याची क्षमता असेल, पांढऱ्या मुळांची वाढ असेल आणि पिकाची एकूणच गुणवत्ता असेल, या सगळ्यांसाठी होणार आहे. स्टे ट्यून्ड.